आता हा इथपर्यंत मधुकंस तन श्याम मन श्याम प्राण सखा घन श्याम हा स्वर नाही आहे त्या सारी तुम्ही लावला म्हटलं बरं आहे कानाला बरं वाटतंय ना तन श्याम मन श्याम प्राण सखा घन श्याम रंगले से इतके स्वर काही स्वर नाहीत रंगले जया से रंगी नाही स्वर त्या मूळ रागात साग पद नि साग नि सा नि ध मी आरतीला म्हटलं तू म्हणशील का ती म्हणजे नक्की म्हणेन आणि आरतीचा आवाज मला आवडतो आक्रमक आवाज आहे ताना प्रचंड सुंदर जातात तिच्या आणि शिल्पाई तेवढंच गाते ही तेवढंच ताना गाते म्हटलं तर तू म्हण आणि मग हे एवढंच माझं काम आहे शास्त्रीय संगीताच्या बाहेर हे सगळे वाजवणारे इतके उत्तम त्यांनी जो शुद्ध
असाच एक सुंदर अभंग मला मिळाला त्यांचा आणि तो गाण्यावर आधारित आहे. समर्थ रामदास म्हणतात, ताने स्वर रंग व्हावा, असं गा की सगळं वातावरण भरून जाईल. ताने स्वर रंग व्हावा, मग तो रघुनाथ घ्यावा, साहित्य संगती यावा, कथेचा प्रसंग बरा. पुढे रामदास स्वामी म्हणतात, गाणार वाजविणार तैसेची ऐकणार. गाणार म्हणजे इतकी ओळ किती सुंदर आहे. गाणार वाजविणार तैसेची ऐकणार. प्रेक्षक देखील तसलेच पाहिजे, तसेच पाहिजे. गाणार वाजविणार तैसेची ऐकणार, बहुकळा नृत्यकार, घमंड तडाखा गाजे. घमंड म्हणून एक तालवाद्य होतं, काय होतं ते मला माहिती नाही, पण तडाखा गाजे म्हणजे त्याचा नाद निर्माण होईल. तर मी एक असंच अभ्यास करताना मला एक राग माहिती झाला, त्याचं नाव होतं भूपश्री प्रतीक्षा. म्हणजे भूप रागामध्ये कोमल दैवत लावायचं. मग त्याच्यात एक चाल बांधली आणि ती जरा बरी झाली असं मला वाटलं, कारण तानेतनंच गाणं चालू केलं मी. आणि मग मी आरतीला म्हटलं की तू येशील, गाशील का? ती म्हणजे हो मी गायन. ती फार सुंदर गायली ती. आणि नंतर शिल्पा प्रत्येक कार्यक्रमात ते गाते, तेवढंच चांगलं गाते. आणि आरतीने तिला अगदी कॉम्प्लिमेंट दिलेली आहे की तिचं गाणं शिल्पाने पॉप्युलर केलं. आणि मग त्याच्यामध्ये बासरी, फ्लूट आणि तबला, पखवाज यांची जुगलबंदी देखील थोडी आहे, ती आपण ऐकू.
संध्याकाळी येशील का? म्हटलं काय, तुला एक गाणं माझं गायचं आहे. म्हटलं मी आधी थोडा घाबरलो त्यांचं गाणं गायचं, पण मला असा अनुभव नव्हता. म्हटलं येतो. आणि ते म्हणले मी ही कविता केलेली आहे, गाण्याला चाल लावली आहे आणि तू बाबूजींसारखंच तसंच एक्सप्रेशन यायला पाहिजे. मला आणखी दडपण आलं. ते म्हणले बाबूजी कसे कुठल्या अक्षरावर कुठल्या शब्दांवर कसा जोर द्यायचा तसं तुझ्याकडनं यायला पाहिजे. म्हटलं प्रयत्न करतो. आणि ते गाणं होतं, काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही, काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. देवळाच्या दारामध्ये भक्ती तुलणार नाही, काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. माझ्या अंतरात कल्पकुसुमांचा दाटे, माझ्या अंतरात कल्पकुसुमांचा दाटे. वळपाकळीत याची कधी फुलणार नाही.
सन तुझा परी अक्षरांचा संग, परी अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. तुझ्या कृपा कटाक्षाने, तुझ्या कृपा कटाक्षाने झालो बनव्याचा घरी. तुझ्या कृपा कटाक्षाने झालो बनव्याचा घरी. त्याच्या निखाऱ्यात कधी, त्याच्या निखाऱ्यात कधी तुला जाणार नाही. काही बोलायचे आहे बोलणार नाही. देवळाच्या दारात भक्ती तुमणार नाही. काही बोलायचे आहे बोलणार नाही पण बोलणार नाही, पण बोलणार नाही. आणि कधी गोऱ्या हाताना मेहंदी लावतेस ना तोच मी. तू कधी डोळ्यात काजळ घालतेस ना, तू कधी डोळ्यात काजळ घालतेस ना तोच मी. आणि न्हाल्यावर दरवळतेस ना तोच मी. तोच मी मध्ये सगळं आलंय त्यांच्या. ती गंमत त्यांच्या काव्यात ती इथे येते, दिसते. ते काहीतरी वेगळं पण सुरेश भटांच्या काव्यात जे असते ते असं त्याला चाल लावली. पण पुढे मला काय करावं कळेना, म्हणून मग आत्ताचे प्रख्यात कवी मंदार सोळकर यांना म्हटलं लिहून द्याल का पुढच्या वेळी. आधी भटांच्या कुटुंबियांना विचारलं, म्हटलं घेतलं चालेल का, ते हो म्हणाले. आणि असंच यांना 15-16 वेळा लिहायला लावलं आणि म्हटलं की मूळ सुरेश भटांच्या काव्याला बिलकुल धक्का लागता का, त्याला धरूनच तुमची ज्या पुढच्या ओळी लिहाल ते त्याला धरून आले पाहिजे. त्यांनी सुंदर लिहून दिलं. आपल्याला आता वेळ कमी आहे, मी फक्त एक कडवं म्हणतो त्याचं. तू कधी वेळीत फूल खोवतेस ना, तू कधी वेळीत फूल खोवतेस ना तोच मी. तू कधी वेळीत फूल खोवतेस ना अंकधी गोऱ्या हाताना, अंकधी गोऱ्या हाताना मेहंदी लावतेस ना तू.
रे